आहे सहकार्य करा आपण फिल्डिंग लावून घ्या सलामीची जोडी दाखल झाली बघा सुलतानबाई सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग तुम्हालाच करायची आहे त्यामुळे अंधार होऊ शकेल आणि चला आमचे व्हॉलंटियर स्वयंसेवक बाउंड्रीचा ताबा घ्या आपण सीमा रेषे लगत सर्वांनी उभं राहायचंय सीमा रेषेच्या बाहेर जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा तेव्हा तो आतमध्ये लवकरात लवकर कसा येईल हा प्रयत्न या सर्व स्वयंसेवकांना करायचा आहे कारण की शेवटचा सामना अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे महेश शेठ भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते आपण चौरेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक RNK ब्रिक्सचे मालक आदरणीय रोशनदादा सुरोशी यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती रोशनदादा सुरोशी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत RNK ब्रिक्सचे मालक आदरणीय रोशनदादा यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया सुरोशी यांचे इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती दादा आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी संदेश केने आणि अप्पू कुंगले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुलतान खान 5 षटकांचा सामना असेल टाळ्या होऊन जाऊ द्या मेगा फायनल गोरसई बी विपक्ष आदित्य 11 पहिला चेंडू रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती बीट केलाय अप्पू कुंगलेला रन मशीन आहे अप्पू कुंगले ऍज अ आयकॉन तो या टीम मध्ये खेळतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी सुरेख लेंथ आहे सुरेख लाईन आहे आणि सलग चालाय हा दुसरा डॉट बॉल स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन 6वा दिवस अंतिम दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे मिड ऑफ चरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर पहिला चौकार येतोय या इनिंग मधील आहे 4 गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न मिळते एकदाव्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे संदेश केने स्ट्रायकिंगला आहेत संदेश ऑन स्ट्राइक ऑन साइडला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर गोरसई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार धावसंख्या 6 ने पुढे जाईल 11 धावा धावफलकावरती आहेत लागोपाठच्या 3 षटकारांसाठी धीरज भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल गोरसई बी
या टीमला ही सुवर्ण संधी आहे. महेश शेठ भोईर यांचा संघ आपण पाहतोय. चिराग नायरा 11, जय बजरंग गोरसई बी, त्यांना फाईट करून नितेश राठी यांचा आदित्य 11. बॅटची कडा आहे आणि अंतुने हा झेल पकडलेला आहे. डाई लगावून हा झेल पकडला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय भरतभाऊ गोंदले साहेबांचे जे आगमन होते त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किशोर भावार्थी साहेबांचे देखील आगमन होत आहे. आदरणीय भरतभाऊ गोंदले साहेब जिल्हा संघटक शिवसेना उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर जिल्हा संघटक शिवसेना आदरणीय भरतभाऊ गोंदले साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. त्यानंतर आदरणीय किशोरजी भावार्थी आणि नंदू बोडके साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज लाभलेला आहे. त्यांचं देखील इथे स्वागत होत आहे. अप्पू स्ट्रायकिंगला आहेत. कैफ गोलंदाजी मार्क वरती हुक करतायत. पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय अप्पू कुंगलेच्या बॅट मधून. मॅच धावसंख्या आपण पाहू शकाल. धावफलकावरती आहे 15. मिस्टामी फिल्डर थोडेसे दूर आहेत. अर्जुन येतोय चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. चिराग नायरा 11, जय बजरंग गोरसई बी आणि त्यांना फाईट करतोय आदित्य 11. या दोन टीम मध्ये अंतिम सामना मेगा फायनल चा हा सामना सुरू आहे. याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं राज भोईर, प्रसाद सुरोशी, कल्पेश भोईर असतील, संपूर्ण RB 11 वरप संघ असेल, ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे. पुन्हा एकदा मिस्टामिंग शॉट फाईन लेगला झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. सूरज केने बॅक टू द पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना जिल्हा संघटक उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर अंबरनाथ आणि मुरबाड विधानसभा जिल्हा संघटक आदरणीय भरतभाऊ गोंदले साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्पू कुंगले यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. महाराष्ट्र पोलीस कमलेश कटारे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे अप्पू साठी. आदरणीय किशोर भावार्थी साहेबांचं देखील आगमन होते. वेलकम. ज्यांच्या माध्यमातून फ्रीज लाभलाय मॅन ऑफ द सिरीज साठी नंदूशेठ बोडके आणि किशोर भावार्थी यांच्या माध्यमातून. फिल्डर कोणताही नाहीये. स्क्रीन समोर खेळतायत. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा चौकार. आणि आमचे डीजे मास्टर तुषारजी मडके
यांच्या माध्यमातून देखील एक पारितोषिक आहे. जो डीजे आहे त्याला जर डायरेक्ट हिट झालं तर त्या बॅट्समनला 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि समालोचकांसाठी 1000 रुपये. हुक करतायत, पाठवलं फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय. सुरू आहे मेघनाची या मॅच मध्ये. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये तिसरं षटक असणार आहे मॅजिक ओव्हर. एक चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या 24 आहे. पुन्हा एकदा अपीश खेळतायत. फिल्डर आहेत डीप मध्ये मनीष धुमाळ. येतात चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धाव पूर्ण होत आहेत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 धावा. मडके यांनी 6 दिवस अप्रतिम संगीत सादर केलेलं आहे. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आहे. मॅजिक ओव्हर 15चं हे चॅलेंज. किशोर भावारते साहेबांचे ते आगमन होत आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलंय ते पुढील प्रमाणे. या स्पर्धेमध्ये एकूण 100 लिटर डिझेल ची व्यवस्था ज्यांनी केली आदरणीय विकास शेठ देवकर यांचा देखील मनापासून आभार. ही स्पर्धा 6 दिवस युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ने कव्हर केली. त्या संपूर्ण युट्यूब लाईव्हचा खर्च जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून. सर्व ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय आदरणीय भरतभाऊ गोंधळे साहेबांच्या माध्यमातून. शिवसेना जिल्हा संघटक उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड विधानसभा क्षेत्र. मॅजिक ओव्हरला सुरुवात होतीये. त्यानंतर वॉटर फिल्टर बेस्ट बॉलर साठी नवीनजी देशमुख यांच्या माध्यमातून, महेश पाल यांच्या माध्यमातून देखील वॉटर फिल्टर आहे. बेस्ट बॅट्समन साठी यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आहे. A1 जोडी आदरणीय किशोर भावारते साहेब आणि नंदू बोडके साहेबांच्या माध्यमातून फ्रीज आहे. इंटरनेटची सुविधा महेश शेठ भोईर यांच्या माध्यमातून. त्यानंतर बनकरी परिवार, आनंद शेठ बनकरी, छगन शेठ बनकरी, मंगेश शेठ बनकरी, योगेश शेठ बनकरी यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत आहे या स्पर्धेसाठी. सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय अप्पू कुंगलेच्या बॅटमधून. मास्टर राजेश भोईर यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आहे. या स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक निलेशजी कोंगेरे साहेबांच्या माध्यमातून. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय योगेश शेठ मस्कर आणि जगदीशजी मस्कर यांच्या माध्यमातून आहे. त्यानंतर भूषणदादा रोहणे यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे. हनुमानजी भोईर, निलेश देशमुख, विवेक गंभीरराव, किशोर वाडेकर आणि गणेश शेठ बनकरी आणि राजेश भोईर या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख आभार मानतो. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइड चेंडू टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मनीष येतोय फार वेगाने. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल 32. मॅजिक ओव्हर सुरू आहे. 2 चेंडू झालेत, 6 बनवलेत, 4 चेंडू शिल्लक.
अजूनही 9 बनवायचे आहेत. वैशिष्ट्य आपण पाहतोय, राज भोईर असतील, प्रसाद सुरोशी असतील, RB11 वरप संघ असेल, या सर्वांचं मी विशेष कौतुक मानेन. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना असते. या वर्षी 6-6 षटकांचे सामने. बॅटची गडा आहे, अंतू आहेत आणि अंतूने हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन. यावेळी फटका छान आहे, डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 33 4 चेंडू झालेत. या षटकामध्ये धावा आलेत आतापर्यंत 7, त्यामुळे 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धाव बनवायचे आहेत. अप्पू कुंगले स्ट्रायकिंगला आहेत. अप्पू ऑन स्ट्राइक. फुल टॉस, मिस टायमिंग. अर्जुन येत आहेत आणि अर्जुनने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन. अप्पू कुंगले बॅक टू द पवेलियन. या मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिकल गोलंदाजी सुरू आहे भावेश राजपूतची. स्विच इट, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय ऋषभ पवारच्या बॅट मधून आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 37. 15 पेक्षा कमी धाव बनवल्या त्यामुळे 5 धाव मायनस होतील आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. महाराष्ट्र पोलीस आदरणीय कमलेश कटारे साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी सुलतान खान यांना 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि राज भोईर यांच्याकडून क्या बात आहे. ज्या हॉटेलला बोलतील त्या हॉटेलला मेजवानी राज भोईर यांच्याकडून असणार आहे जर हॅट्रिक घेतली तर. कोयला हॉटेल.
धावसंख्या आहे 32 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 बनवलेत 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑन साइडला फटका छान आहे सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय किशोर मुकादमच्या बॅटमधून. धावसंख्या 38 धावा. भव्य स्वागत केलंय सुलतान खान यांचं किशोर मुकादमने. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 38 धावा धावफलकावरती आहेत. भरतभाऊ गोंदले साहेबांचा मनापासून आभार. शिवसेना जिल्हा संघटक बॅकफुटला गेले पंच करतायत. फिल्डर नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि ते क्षेत्र निवडलेलं आहे किशोरने. सीमा पार चौकार. धावसंख्या 42. अजून एक पाठवला स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी टी मॅक्सिमम षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 48 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी महेश शेठ भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. ही संधी आहे गोरसे बी या टीमला. आला हा डॉट बॉल. जर या चेंडूवरती षटकार लगावला किशोरने तर दीपक सुनगर यांच्याकडून पारितोषिक असणार आहे 500 रुपयांचं. किशोरला ही सुवर्ण संधी आहे आणि पाठवलाय परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. किशोर मुकादम बॅक टू द पविलियन. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज रोहित मित्रा येत आहेत. प्रसाद सुरोशे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. खऱ्या अर्थाने यस फिंगर अप फलंदाज झाला बाद. विकेटचा बदल लागतोय. अजून एक धक्का.
मॅनेजमेंट गुरु आहेत, कारण की जे संघ आपण इन्व्हाइट केले होते या स्पर्धेमध्ये एकूण 36 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता आणि या 36 संघांना इन्व्हाइट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांचं नाव आहे प्रसाद सुरोशी. यांचं देखील मनापासून आभार. रोहन आहे जो पोचलाय घराघरात. तुषारजी रोहन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 7व्या क्रमांकावरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 48 आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली आहे. आणि पुन्हा एकदा फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. लागतो अजून एक धक्का गोरसई बिया संघाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज रोहित मित्रा. धावसंख्या 48 आहे. अंतिम सामना सुरू आहे मेगा फायनल. बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत कपिल केने 9व्या क्रमांकावरती. 7 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिक बॉल होता आणि आलाय हा डॉट बॉल. काय गोलंदाजी होते रोहित कडून या मॅच मध्ये. सलगचे 3 चेंडू आले डॉट, त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवलेत रोहितने. धावसंख्या 48 आहे. अंतिम षटक आपण पाहतोय 5 षटकांचा सामना. पुन्हा ते लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. कपिल केने बॅक टू द पवेलियन. धावबाची संधी आहे. फलंदाज होईल बाद. पंचांचा इशारा येतो वाईट प्लस रनआउट. ची जोडी मैदानावरती असेल आणि शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2.
अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत एकच आली आहे. या षटकामध्ये शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 3च धावा आणि या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे आदित्य लेवण्या टीमने. 53 धावांचं लक्ष असेल. 52 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आदित्य लेवण्या टीम समोर गोरसई बी या टीमने बनवल्या 51 धावा या मॅच मध्ये. 5 षटकांमध्ये सामना सुरू आहे. चिराग नायरा 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांना फाईट करतो आदित्य 11. चला चेंडू द्यायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. गोरसई बी या टीमला विनंती असेल 5 षटकांमध्ये 52 धावा बनवायच्या आहेत आदित्य 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत. विनंती असेल आदित्य 11 या टीमला आणि फिल्डिंग लावून घ्या. गोरसई या संघाला विनंती असेल 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 52 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक आमचे परम मित्र सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. यांचं आगमन या ठिकाणी होतं आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. थँक्यू सो मच. रोशन संते लगेच आपण जाऊया मैदानावरती कारण अंधार या ठिकाणी नाही व्हायला हवा. त्याच्या अगोदर आपण हा मॅच या ठिकाणी कव्हर करूया. त्या ठिकाणी नक्कीच बघा जो पडदा आहे त्याच्यावरती आपण पाय ठेवू नका विनंती असेल. थँक्यू सो मच. एकूण आपण पाहिलं गेलं तर मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी आपण एन्जॉय करतात. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला 52 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये आणि सलामीची जोडी ते लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. ती आदित्य 11 या संघाची अर्जुन वसिटा आणि मनीष धुमाल आपल्याला पाहायला मिळतील. जय बजरंग गोरसे बी टीम विपक्ष आदित्य 11 आणि दोन्ही संघासाठी यस यस कमलेशजी कटारे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडनं एक पारितोषिक होत आहे. ते विकेट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक असेल 1000 रुपयाचं आणि मनीष जुमाल साठी चौकार किंवा षटकार हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सामन्याला होते सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळलेत. मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. 52 धाव्याचं लक्ष्याचा पाठलाग करायचा या सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा आल्यात. राईट मोर द विकेट. ऑन द टॉस खेळत अप्पर कट खेळतात. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि चेंडू जातोय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. अर्जुन वसिटाच्या बॅटमध्ये आलाय हा चौकार. क्रमांक पहिला आपण पाहतो आणि दमदार सुरुवात करतोय आपल्या इनिंगची फलंदाज अर्जुन वसिटा. कारण की महत्वपूर्ण सामना आहे. चॅम्पियन बनण्याची स्वप्न दोन्ही संघाने राखली आहेत या स्पर्धेमध्ये. परंतु एक बनेल चॅम्पियन आणि दुसरा संघ बनेल
रनर ऑफ संघ चॅम्पियन बनण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओर द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे, पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉलला पाठवलाय पहिल्या टप्प्यावरती सीमा पार चौकार. प्रतिम सुरुवात केली आहे, पॉवर प्लेचा फायदा उचलतोय आपल्या टीम साठी फलंदाज अर्जुन वसिटा. धावसंख्या पोहोचली आहे ती 4च्या मदतीनं 10 या आकड्यावरती. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आपू या षटकामध्ये मागला ठरलाय. राईट अमोर द विकेट, ऑन साइडला बॉटम हेडचा वापर करत खेळलेत परंतु खेळाडू उपस्थित, एलिव्हेशन नव्हतं आणि टिपले झेल. मिड विकेट रिजनला फलंदाज बाद. पहिला धक्का टीम आदित्य 11 संघाला. डीजे ऍडव्होकेट सुरजित चौधरी याचकडे मनीष साठी सुवर्ण संधी आली. मनीष साठी जर षटकार हॅट्रिक प्रस्थापित केली या सामन्यामध्ये तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. फिल्डिंग लावायची लगेच गोरसे बी संघ. पहिल्या विकेटचं बदन अपू कमबॅक करतोय. 2 चौकार आले होते आणि त्याच्यानंतर 4थ्या बॉलवरती ही विकेट प्राप्त केली आपण. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत भावेश. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती आपल्या टीम साठी परंतु आता बॅटिंग करायची. संघाला गरज आहे की धावांच्या आणि धावा बनवाव्या लागतील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती थांबली आहे. अप्पू सज्ज होते पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करतायत घोरसे बी संघ. या षटकातील पुढचा बॉल, 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा अप्पू. मागे खेळायचं होतं, वेगवान चेंडू भरपूर वेगाने आला आणि लागलाय. त्याला पाणी घेऊन जा. आपण मैदानाच्या आतमध्ये दुखापत झाली आहे भावेशला, पाणी घेऊन जायचं लगेच. चला नक्कीच फिल्डिंग लावायची लगेच. रेडी होतात भावेश पुन्हा एकदा. धावसंख्या आपण पाहतो की धावफलकावरती स्थगित 10 धावा धावफलकावरती. इकडे बाद. टीम आदित्य 11 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अप्पू कुंगले आयकॉनची भूमिका निभावत आहेत घोरसे बी संघाकडनं. शेवटचा बॉल या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज भावेश पुन्हा एकदा. पुढचा बॉल, चांगला फटका आहे परंतु खेळाडू उपस्थित असेल डीप मध्ये. एकदा या ठिकाणी मिळेल आणि फेकी देखील त्वरित येते. एकाच धावेवरती समान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. इकडे बाद. टीम आदित्य 11 फिल्डिंग लावायची लगेच त्वरित. घोरसे बी संघ वेळ आपण घेऊ नका कारण की अंधार होत चाललाय आणि त्याच्या अगोदर आपल्याला हा सामना कव्हर करायचा आहे. चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावेची गरज असेल.
यस माऊली येत आहेत आणि नक्कीच त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नवीनजी देशमुख यांच्याकडे नक्कीच वॉटर फिल्टर देखील देण्यात आलंय, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करूया. यस त्यांचे राईट हँड या ठिकाणी माऊली येत आहेत, त्यांचं सहर्ष मनोपूर्वक स्वागत असेल. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक दिशांत येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. बॉल हवेमध्ये टॉप आहे, झेलची संधी आणि यस कॉट इन बॉल. फलंदाज बाद. भावेची गेली संपुष्टात. दुसरा धक्का टीम आदित्य 11 संघाला. समाज या स्पर्धेसाठी नक्कीच विशेष सहकार्य लाभले गेले ते नक्कीच आमचे विकासजी देवकर साहेब यांच्याकडे या ठिकाणी यस 100 लिटर डिझेल या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. विकासजी देवकर यांचे देखील विशेष आभार. त्याचबरोबर जगन्नाथ पाटील यांच्याकडनं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी देण्यात आला, त्यांचं विशेष आभार. त्याचबरोबर भरतजी गोंदले साहेब जिल्हा संघटक उल्हासनगर अंबरनाथचे मुरबाडचे, त्यांच्याकडनं ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आल्यात. नवीनजी देशमुख यांच्याकडनं वॉटर फिल्टर असेल, त्याचबरोबर महेशजी पाल यांच्याकडनं वॉटर फिल्टर, भरतजी भोईर यांच्याकडनं पुण्याचं काम पाणी देण्यात आलंय. त्याचबरोबर किशोरजी भावार्ते, नंदू बोडके यांच्याकडनं फ्रीज या ठिकाणी देण्यात आलाय. त्याचबरोबर महेश शेठ भोईर यांच्याकडनं नेटची व्यवस्था आम्हाला मिळाली, त्यांचं देखील आभार. आणि त्याच्यानंतर राजेशजी भोईर यांच्याकडनं आर्थिक मदत या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. सर्वांचा आम्ही आभार प्रदर्शन व्यक्त करू. जसजसा वेळ मिळेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. राजकुमार 14 क्रमांकावरती. धावसंख्या थांबली ती 11 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. लॉफ्टेड हिट फटका चांगला खेचलाय बॉलला आणि पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. संध्याकाळच्या वातावरणामध्ये नक्कीच हा षटकार आलाय फलंदाज राजकुमारच्या बॅटमधनं. धावसंख्यामध्ये 6 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. 52 धावेचा पाठला सुरू या मॅच मध्ये. बिग बॅटल आपण पाहता, बिग कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते चेंडूवरती, एज लागली. बॅकफुट वरती गेले होते, जागा बनवली होती परंतु व्यवस्थित बॅट वरती आला नाही. हा चेंडू एज लागून पाठीमागे जातोय आणि डॉट बॉल असेल. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतायत आपल्या षटकामध्ये गोलंदाज दिशांत. 5 षटकांची लढत. दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. एकूण बॉल्स षटकातील आतापर्यंत 3 धावा खर्च करतात 6. पुन्हा एकदा गती कमी केली होती. जेंटल टच करतात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप साठी खेळाडू येतील. या चांगला बॅकअप. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. अनेक सारी पारदर्शक असतील या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर सीताराम तामाने स्मृती चषक 2025 पर्व अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. अंतिम दिवस आणि अंतिम क्षण आणि अंतिम सामना आपण एन्जॉय करतात. सर्वांचा पुनश्च मनोपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्रायकरला फलंदाज देत आहेत मनीष धुमाल. या ग्राउंडचा अभ्यास जरूर आहे मनीष कडे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग कशा केली जाईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा लक्षित. फिल्डिंग मध्ये वारंवार परिवर्तन होत आहेत. प्रत्येक खेळाडूसाठी ही वेगळी व्यूहरचना केली जाते क्षेत्ररक्षकाची. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल पुन्हा एकदा. पुढे खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त विकेट किपिंग. फलंदाज बाद. विकेटचं पतन मनीष धुमाल. बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का टीम आदित्य 11 संघाला. क्या बात आहे. यशांच्या पाठीमागे मास्टर माइंड यशरक्षक सूरज केनेला आपण पाहतायत. जसा बॉल हातामध्ये आला तसा लगेच सरळ तो या ठिकाणी यशांवरती लावला गेला. त्वरित या ठिकाणी फलंदाजाला बाद केले गेलं. मनीष धुमाल बॅक टू द डगआउट. धावसंख्या मात्र आपण पाहतात 18 या आकड्यावरती. 3 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. बॉल झाले एकूण षटकातील आता 5 धावा आले त्या षटकामध्ये 7. शेवटचा बॉल अंतू आलाय. नवीन फलंदाज विस्फोटक फलंदाज आहे
षटकार लांब लचक येत असतात अंतूच्या बॅटमधनं. गरज आहे टीमला देखील मोठ्या फटक्यांची, परंतु या संध्याकाळच्या वातावरणामध्ये षटकार येतील का अंतूच्या बॅटमधनं. शेवटचा बॉल पंच केलाय, बॉलला फटका चांगलाय, कबर मध्ये कोणताही खेळाडू नाहीये, बॉल सीमा पलीकडे चौकार. ओव्हरची ते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22, 22 धावा फलकावरती. येणारं इक्वेशन असेल मॅच मध्ये 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. डीजे 18 बॉल 30 ची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये, मॅच बॅलन्स आहे. दोन्ही संघ या मॅच मध्ये कस लावतायत मैदानाच्या आतमध्ये. जरी 3 विकेट पडले तरी देखील आपण पाहतायत अंतूच्या बॅटमध्ये हा चौकार आलाय. कॉन्फिडन्स होतो या फटक्यावरती अंतूच्या माध्यमातून. राजकुमारच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलाय. तिसरं षटक येत आहे. यस, मॅजिकल षटक असेल, चॅलेंजिंग षटक येत आहे. या षटकामध्ये नक्कीच तुम्हाला 15 धावा बनवल्या तर 5 धावा प्लस होतील आणि 15 धावा जर 15 पेक्षा कमी केल्या तर 5 धावा या मायनस केल्या जातील. कपिल येत आहेत. मॅजिकल ओव्हर मध्ये पहिला चेंडू फक्त स्टिअर करत आहेत. दिशा दिली आहे बॉलला. बॅकवर्ड पॉइंट रिझनला खेळाडू उपस्थित असतील. एकच धावे ती मिळेल. धावसंख्या 23, 23 धावा फलकावरती. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी गरज आहे ती एकूण 29 धावेची. सामना बॅलन्स झालाय. चॅम्पियन कोणता संघ बनेल याची सावळ सर्वांनाच लागली आहे. आदित्य 11 की दुसऱ्या बाजूला घोरसे बी संघ. हाफ ट्रॅकर पूल केलाय. मी अगोदरच वर्णन केलं होतं. लांब लचक षटकारांसाठी जाणला जातो अंतू आणि आलाय हा पूलचा लाजबाब फटका. बिगिट षटकार. ताकदवर स्ट्रोक होता. ताकद आणि नजाकत पाहायला मिळाली या फटक्यावरती. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे. 29, 29 धावा फलकावरती. सामना जिंकण्यासाठी गरज असेल 23 धावेची. अजून एक पुन्हा एकदा नो लुक शॉट. कियामते पाठवले बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. अंतू ऑन फायर. दुसरा षटकार. सलगचे 2 उत्तुंग षटकार येत आहेत अंतूच्या बॅटमधनं आणि सामन्यामध्ये शिरकाव केलाय. आदित्य 11 या टीमने कपिल मागणा ठरला या षटकामध्ये. धावसंख्या पोहोचली ती 35, 35 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक. बॉटम हँडचा खूप चांगला वापर या फटक्यावरती आणि षटकार आलाय. जिंकण्यासाठी 17 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. एकूण चेंडू झाले षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कमबॅक करावा लागेल घोरसे बी संघासाठी. कपिल केने मागे ठरलेत या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट येतील आता. ओव्हर पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस मात्र यॉर्करचा प्रयास करतात आणि अंतूला शांत ठेवण्याचा प्रयत्न होतोय. डॉट बॉलची समाप्ती. यस, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. या क्षणाला नक्की डॉट बॉलची देखील फार गरज आहे टीम घोरसे बी संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा पूल केलाय. उंच जास्त गेलाय. चेंडू लांबी कमी आहे. खेळाडू उपस्थित आणि टिपली आहे झेल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अंतूला परतावा लागेल माघारी. सामना अजूनही संपला नाहीये. मॅच मध्ये अजून या ठिकाणी जिवंत असेल घोरसे बी टीम. नक्कीच आणि या षटकामध्ये नक्कीच एकूण धावा बनल्यात. यस, 13 धावा बनल्या गेल्यात आणि बॉल शिल्लक असतील 1. शेवटचा चेंडू म्हणजेच मॅजिकल चॅलेंजिंग ओव्हर कंप्लीट करण्यासाठी 2 धावेची गरज असेल.
तेव्हा कुठेतरी जाऊन या ठिकाणी धावा प्लस केल्या जातील आणि धावांची गरज आहे स्कोरबोर्ड वरती नक्की 17 धावेची गरज असेल सुनील. यस, न्यू बॅट्समॅन येतात नवीन फलंदाज योगेश. क्या बात आहे, मेगा फायनलचा सामना खूप चांगला रंगला आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला षटकार आले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक झालं कपिलचं देखील या षटकामध्ये. 2 धावेची गरज आहे, समोर खेळलेत, एकच धाव इथे मिळेल या चेंडूवरती आणि 14 धावा आल्या या षटकामध्ये. म्हणजेच या ठिकाणी मॅजिकल षटकामध्ये 15 धावा कंप्लीट झाल्या नाहीयेत, तर आता 5 धावा या मायनस केल्या जातील आणि स्कोर असेल 31 धावा. विजयासाठी 21 धावेची गरज असेल या मॅच मध्ये, कारण की 14 धावा आल्या, 15चं चॅलेंज होतं आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आपण पाहिली. मॅच मध्ये ट्विस्ट, पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक घोरसे बी संघासाठी. हे षटक फार चांगलं देखील राहिले एका बाजूना. 12 चेंडू 21 धावेची गरज आहे, फास्ट खेळायचं आहे लगेच. बॅट्समॅन चर्चा नको मैदानाच्या आतमध्ये प्लीज, विनंती असेल. अनेक सारे प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी उपस्थित झालेत मैदानावरती, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ऑनलाईन देखील व्ह्यूअर्स वाढले गेलेत, कारण की घोरसे बी संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला उल्हासनगरचा दादा संघ टीम आदित्य 11. किशोर येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती, किशोर मुकादम 4थ्या षटकामध्ये. चला जास्त वेळ नको सूरज प्लीज, विनंती असेल. सामन्याचा रिदम आपण तोडू नका आणि मॅचवरती सुरुवात पुन्हा एकदा. 12 बॉल जिंकण्यासाठी 21 ची गरज. पहिला बॉल या षटकातील स्ट्राईक केला फलंदाज योगेश ऑन स्ट्राईक. पाठीमागे करतात खेळाडू उपस्थित, टिपली असेल, फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम आदित्य 11 संघाला. 11 चेंडू 21 ची गरज. लवकर आपण लगेच रेडी राहायचंय. न्यू बॅट्समन येतील आय थिंक सुलतान खान मैदानाच्या आतमध्ये उतरतील. गरज आहे टीमला नक्कीच, जेव्हा जेव्हा मात्र गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो टीमला गरज असते त्या वेळेस संघाचा तारणहार नेहमीच बनून आलेत सुलतान खान. आणि आता एंट्री झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू विजयासाठी 21 धावेची गरज असते. घोरसे बी संघ देखील हा मॅच सहजासहजी सोडणार नाहीयेत, कारण की या संघाची ही ओळख आहे, शेवटपर्यंत झुंज देत असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. भावेश पवार सर देखील या ठिकाणी न्यू बॅट्समॅन सुलतान खान येत आहेत मैदानावरती. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचा चॅम्पियन संघ कोणता असेल, घोरसे बी की आदित्य 11 संघ. चला वेळ जास्त घेऊ नका आपण, लगेच आपण मॅचला सुरुवात करा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. किशोर तयार पुन्हा एकदा. यस, रेडी नव्हते आणि डेट घोषित करतात पंच या बॉलला. चांगली क्रिकेट स्पर्धा नक्कीच प्रत्येक दिवशी आपण पाहिले खूप चांगले सामने मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि आज देखील तोच थरार आपल्याला पाहायला मिळतो स्पर्धेचा. पहिला चेंडू ऑफ करायचा होता परंतु यश लागली. पाठीमागे विकेट किपर प्रयत्न करत आहेत, सूरज फेकी करतील तोपर्यंत एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 10 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे 20 धावेची. अंतूची विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट कॅरी झाली मागच्या षटकामध्ये. अंतून मात्र खूप चांगले स्ट्रोक खेळले, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र मोठी फटकेबाजी नाहीये, शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या षटकातील लो फुल टॉस खेळले, त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट ना बॅकवर्ड स्कोर लेग रिजनला खेळाडू उपस्थित. फेकी येते आणि एकच धाव इथे मिळेल. 19 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 9 चेंडू मध्ये.
9 चेंडू विजयासाठी 19 धावेची गरज. या षटकामध्ये नक्कीच इम्प्रेस केले गोलंदाज किशोर मुकादमनं, कारण की 3 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील कॅरी केली आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक केला फलंदाज सुलतान ऑन स्ट्राईक. लॉफ केलाय यावेळेस मात्र मिड विकेट रिझनला खेळाडू पोहोचतील पाहावं लागेल आणि चुकी झाली आहे. या क्षणी ही चुकी फार मागात पडू शकते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. एखादी चूक तुम्हाला स्पर्धेमध्ये महागात पडू शकते, येणाऱ्या क्षणामध्ये महागात पडू शकते आणि स्पर्धेमध्ये निरोप देखील घ्यायला लावू शकते. परंतु मेगा फायनलचा सामना आहे. गरज आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. यस क्या बात आहे. नक्कीच घोरसे बी संघ जर फायनल या ठिकाणी जिंकतोय, चॅम्पियन बनतोय, तर सर भावेश पवार यांच्याकडनं सर्व खेळाडू टीमला मेजवानी असेल जेवणाची. क्या बात आहे. नक्कीच ते देखील पारितोषिक लावतायत त्यांच्या संघावरती. 15ची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पूल करतायत मिस्टामिक स्ट्रोक. झेलची शक्यता परंतु पोहोचू शकत नाहीयेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील नाहीये. 7 बॉल 14ची गरज असेल या मॅच मध्ये आणि सामना संपल्यानंतर स्टंपला कोणी हात लावू नका या देखील सूचना असतील, कारण की ते महत्वाचे आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये ही सूचना असते. अन्यथा 1000 रुपये कट केले जातील, 2000 रुपये कट केले जातील आणि त्याच्यामध्ये नक्कीच प्लस होतील आयोजक, कारण की 4 जोड्या येऊ शकतात स्टंपच्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक. जाऊया मैदानावरती. जिंकण्यासाठी 14ची गरज असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत या ओव्हर मध्ये गोलंदाज किशोर मुकादम. स्ट्राईक केला फलंदाज राजकुमार स्ट्राईक. ओ यस यश उद्ध्वस्त केले जातील. ब्रह्मास्त्राचा वापर. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. 6 बॉल 14ची गरज या मॅच मध्ये. डीजे क्या बात आहे तुषार. आणि जाऊया मैदानावरती. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. 6 चेंडू 14ची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. हार मंजूर नाहीये टीम आदित्य इलेव्हन संघाला आणि हार मंजूर नाहीये टीम घोरसे बी संघाला. सामना कोण जिंकेल सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना. चॅम्पियन कोण बनेल या स्पर्धेचा? स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर तामाणे स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ कोण असेल? घोरसे बी की या ठिकाणी टीम आदित्य इलेव्हन? याचं उत्तर तुम्हाला या षटकामध्ये मिळेल. यस साहिल सध्या तरी बिझी आहेत. सामना भरपूर मोठा सुरू आहे, परंतु त्यांचं काहीतरी वेगळं सुरू आहे सध्या तरी. सहा चेंडू जिंकण्यासाठी 14ची गरज असेल. त्याला फिल्डिंग लावायची आहे लगेच. अंतिम षटकामध्ये गोलंदाज देत आहेत. यस कपिल केने सेकंड स्पेल. पहिला स्पेल थोडंसं महागडं होतं, परंतु अंतिम मोमेंटला कमबॅक देखील केलं आणि या आता महत्वपूर्ण षटकामध्ये सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघासाठी. सुरुवातीला नक्कीच मोठे फटके आले तर मॅच मध्ये शिरकाव करेल टीम आदित्य इलेव्हन आणि जर कमी धावा आल्या तर मॅच मजबूत राहील टीम घोरसे बी संघाच्या बाजूला. स्ट्राईक केला फलंदाज. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील भरपूर मोठं नाव सुलतान खान ऑन स्ट्राईक. पहिला बॉल या षटकातील. हाफ ट्रॅकर पूल केलाय, परंतु उंची जास्त लांबी कमी. खेळाडू उपस्थित आणि झेल पकडू शकले नाहीयेत. दोघांमध्ये कॉलिंग चुकीची होते. संवाद तुटतोय, परंतु इथे धाव देखील पूर्ण नाहीये. रनआउटची विकेट मिळेल. एकच धाव इथे मिळतीये. या चेंडूवरती 13ची गरज. येणाऱ्या पास मध्ये बॅट्समॅन पाठवायचं लगेच. धाव कंप्लीट होऊ शकली असती, परंतु या ठिकाणी धाव घेतली नाहीये बॅट्समॅनना. धावसंख्या नक्की 39. 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. त्याला नक्की फास्ट खेळायचंय.
कॅफ येत आहेत नवीन फलंदाज. जोपर्यंत सुलतान खान मैदानावरती असेल तोपर्यंत आदित्य 11 टीमच्या विजयाच्या आशा या पल्लवीत असतील. आणि दुसऱ्या बाजूला सोपं नाहीये या संध्याकाळच्या वातावरणामध्ये कपिल केने सारख्या गोलंदाजाला मोठं फटका मारणं सोपं देखील नसेल. नामवंत गोलंदाज, नामवंत फलंदाज, बिग बॅटल, बिग कॉन्टेस्ट आपण पाहत आहेत. दोन महान खेळाडू एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. पुढचा बॉल आहे षटकातील कपिल. सज्ज होतो स्ट्रायकिंगला फलंदाज सुलतान. हाफ ट्रॅकर पूल केलाय. पुन्हा एकदा उंची जास्त आहे, लांबी कमी पाहायला मिळते. खेळाडू उपस्थित टिपले जे क्षेत्ररक्षक होते किशोर मुकादम. वेल जस्ट वेल कॅच. 4 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज. चला टीम मीटिंग नको प्लीज, विनंती असेल. कपिल आणि गोरसे बी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. 4 चेंडू 13 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. न्यू बॅट्समॅन येत आहेत, नवीन फलंदाज नितेश राठी. संघ मालक येत आहेत, कॅप्टन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. प्रत्येक चेंडूवरती प्रेक्षक वर्गांच्या नजरा आहेत. चार चेंडू आणि विजयासाठी नक्कीच 13 धावेची गरज असेल. अप्रतिम गोलंदाजी होती या षटकामध्ये कपिल केनेच्या माध्यमातून. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल. ब्लँक स्ट्रोक खेळता. चेंडूवरती नजर नव्हती. रनआउटची विकेट या ठिकाणी मिळेल आणि आता 3-13चं समीकरण असेल या मॅच मध्ये. नऊ फलंदाज बाद झाले. शेवटची जोडी असेल, शेवटची विकेट असेल. 9 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 3 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. रोहित मित्रा येत आहेत, नवीन फलंदाज. कॅफ ऑन स्ट्राईक. राऊंड विकेट. ओ चांगला चेंडू. येस आणि हा डॉट बॉल आलाय. 2 चेंडू विजयासाठी आता कंपल्सरी 13 धावेची गरज असेल. ही मॅच आपल्या बाजूने खेचली आहे टीम चिराग नायरा 11 घोरसे बी संघानं. जय बजरंग घोरसे बी नावाचा दबदबा दाखवत आहेत या स्पर्धेमध्ये देखील. चला राऊंड द विकेट. पुन्हा एकदा कपिल. 13 धावेची गरज 2 चेंडू मध्ये आणि हा सामना झुकलाय. टीम जय बजरंग घोरसे बी संघाच्या बाजूला. चॅम्पियन बनण्याची स्वप्न राखली होती. स्वप्न या ठिकाणी पुरी झालेत कारण की फलंदाज रनआउट आणि हा सामना जिंकलाय टीम चिराग नायरा 11. जय बजरंग घोरसे बी टीम चॅम्पियन इज द चॅम्पियन. घोरसे बी टीम चॅम्पियन. संगणकीच आपण स्टंप द्यायचे, स्टंप जमा करायचे आमचे. चला सत्कार समारंभाकडे आपण वळणार आहोत. अभिनंदन महेश दादा नाही दादा भोईर आणि अभिनंदन नक्कीच कारण की नक्कीच महेश दादा भोईर यांनी हा संघ पॅक केला होता. चिराग नायरा 11 जय बजरंग घोरसे बी आणि चॅम्पियन बनलाय त्यांचा संघ. प्रत्येक वर्षी त्यांचा संघ नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रवेश करत असतो आणि चॅम्पियन देखील बनत असतो.